नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुनील पांडे सरांनी लिहिलेली कथा. ही कथा धमाल धमाका या 2025 सालच्या विनोदी दिवाळी विशेषांकात प्रकाशित झालेली कथा आहे आणि कथेचं नाव आहे औरंगजेब आला स्वप्नात. दिवाळी अंकासाठी तुमची कथा हवी आहे. प्रकाशकांचा फोन येऊन महिना होऊन गेला होता. आता कथा पाठवण्यासाठी फक्त 4 दिवस उरले होते, पण अजूनही माझी कथा काही तयार नव्हती. लिहायला काही सुचायला तर हवं. लेखन करणं म्हणजे काही तोंडचं काम नाही. घेतला पेन, लिहिली कथा. काही केल्या कथेचा विषय सुचत नव्हता. झाली का कथा लिहून, असं बायकोनी मला 4 दिवसात 8 वेळा तरी नक्कीच विचारलेलं असणार. पण प्रत्येक वेळी मी लिहितोय असं तिला सांगत होतो. हे पाहून कदाचित तुम्हाला वाटत असेल की माझ्या बायकोला माझ्या लेखनाची किती उत्सुकता आहे. पण मित्रांनो, तसं अजिबात काही नाही आहे. तिला माझ्या लिहिण्यात थोडासुद्धा इंटरेस्ट नाही आहे. तिला इंटरेस्ट आहे तो फक्त मला मिळणाऱ्या कथेच्या मानधनात. पण ती दाखवते असं की तिला माझ्या लेखनात किती इंटरेस्ट आहे. चालायचंच, आपलेच दात आपलेच ओठ. पहाटेची वेळ. मी लवकर उठून आपल्या लेखन खोलीत डोकं खाजवत बसलोय. काही नवीन कथा कल्पना सुचतीये का म्हणून डोकं खाजवतोय, पण एवढ्यात बायकोच्या जोरजोरात बोलण्यानं माझी लेखन समाधी भंगली. नेमकं काय झालंय कळेना. लेखनात व्यत्यय आला म्हणून वैतागून मी पेन बाजूला ठेवला आणि माझ्या त्या खोलीतनं बाहेर आलो. बायकोला जरा गुस्स्यातच म्हटलं, काय झालं ग एवढ्या सकाळी सकाळी घर डोक्यावर घ्यायला? मला काही कुत्रं नाही चावलं घर डोक्यावर घ्यायला. बायकोनी तिच्या तोंडाचा पट्टा चालू केला. अगं मग काय झालंय काय नेमकं एवढ्या जोरजोरात ओरडायला? मी बायकोला म्हटलं आणि बायकोच्या मागे उभा असलेला माझा मुलगा ठणाठणा करून रडत होता. मला बघताच त्यांनी पुढे येऊन माझ्या कमरेभोवती घट्ट मिठी मारली. ते बघून मी पोराला जवळ घेत म्हटलं, काय झालं रे माझ्या सोन्याला? आईनी मला मारलं. पोरगा आईकडे एक चोरटा कटाक्ष टाकत आपल्या आईची तक्रार करत म्हणाला. का ग काय झालं? का मारलंस याला? अगं पोराला आत्ता कुठे शाळेची सुट्टी लागली आहे, झोपू दे की त्याला जरा निवांत. एकदा शाळा सुरू झाली की आहेच की रोजचं लवकर उठणं. मी बायकोला झापत म्हणालो. पोरगं उशिरा उठलं म्हणून मी त्याला मारलं हे तुम्हाला कोणी सांगितलं? बायकोचा आवाज चढलेला होता. अच्छा, म्हणजे दुसरं काही कारण आहे का? मी जरा सबुरीनं घेत विचारलं. हो, चला माझ्याबरोबर आणि बघा पोरानं काय प्रताप केलाय बेडरूममध्ये. बेडरूममध्ये येता येता मी बायकोला म्हटलं, अगं पोराचं नावच आहे प्रताप. तो प्रताप नाही करणार तर मग काय करणार? पोराच्या नावावरनं विनोद करून टाकला. नाव प्रताप आहे, पण डोक्याला नुसता ताप आहे मेला. रात्री झोपेत सुद्धा गाढवासारख्या लाथा झाडत असतो. बायको पोराला डापरत म्हणाली. बायकोचा रुद्रावतार बघून मी आपला गप्प बसलो. पोरानं नेमका काय प्रताप केलाय हे आधी पाहायला हवं ना. काही न बोलता मी बायकोच्या मागे बेडरूममध्ये आलो. बेडरूममधलं दृश्य बघितलं आणि माझे डोळेच विस्फारले. बेडरूममध्ये उशी आणि पांघरायची चादर फाटलेली होती. त्यांच्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या आणि सगळ्या घरभर त्या फाटलेल्या कपड्याच्या चिंध्या इतस्ततः पसरलेल्या होत्या. नेमकं काय झालंय मला कळेना. मी तर कपाळाला हातच लावून टाकला. एकदा बायकोकडे एकदा मुलाकडे मी विस्फारलेल्या नजरेनं बघायला लागलो. मी बायकोला विचारलं, म्हटलं हा काय प्रकार आहे? हा कुठला प्रकार नाही आहे, तुमच्या पोराचा प्रताप आहे. बायको पोराकडे खाऊ का गिळू नजरेनं बघत म्हणाली. मी खाली झुकलो आणि पोराच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून शक्य तितक्या शांतपणे त्याला विचारलं, अरे सोन्या हे काय आहे? इतकं काय गुळमुळीतपणे विचारताय? 2 कानाखाली द्या. हां, जरा विचारा की नीट विचारा. बायको माझ्यावर तोफ टाकत म्हणाली. तसं पोरगं अधिकच भोकाड काढत जोरजोरात रडायला लागलं. मी बायकोला म्हणालो, अगं तू जरा गप्प बसायचं घे ना. मी त्याला विचारतोय ना.
आणि मग मुलाचे डोळे पुसत मी त्याला विचारलं, काय झालंय प्रतापराव? बाबा, तू बोल रे बोल, कोणी रागावणार नाही तुला, बोल तू. मी मुलाला विश्वासात घेत म्हटलो, बाबा, काल रात्री माझ्या स्वप्नात कोण आलं होतं माहिती आहे? मुलानं निरागसपणे मला विचारलं. अरे आता तुझ्या स्वप्नात कोण आलंय ते मला कसं काय माहिती असणार? अहो बाबा, रात्री कनी माझ्या स्वप्नात चक्क औरंगजेब आला होता. मुलगा डोळे पुसत म्हणाला. हे ऐकून बायकोने कपाळावर हात मारून घेतला. मी अविश्वासानं मुलाला म्हणालो, तुझ्या स्वप्नात औरंगजेब आला होता? हो बाबा. बघा, येऊन येऊन कोण आलं चिरंजीवांच्या स्वप्नात? तर म्हणे औरंगजेब. हात मेले. अरे छत्रपती शिवाजी महाराज तरी यायला हवे होते स्वप्नात. आपले पंतप्रधान तरी यायला हवे होते किमान. मागे काही याच्या स्वप्नात दाऊद इब्राहिम, सद्दाम हुसेन आणि लादेन असे लोक स्वप्नात आले होते म्हणे. कधी कधी भूतसुद्धा येतात याच्या स्वप्नात. कुठेही हिंडायचं, टी व्हीवर नाही ते हॉरर आणि गुन्हेगारीचे कार्यक्रम बघायचे, मग स्वप्नात असलीच माणसं येणार ना. हां, देवबीव कशाला येत आहेत स्वप्नात याच्या? बायकोनी आपलं ज्ञान पाजळलं. हे बघ, आपल्या स्वप्नात कोणी यायचं आणि कोणी यायचं नाही हे आपण नाही ना ठरवू शकत. स्वप्न म्हणजे काय घराचा दरवाजा आहे का? प्रवेश बंद म्हणून स्वप्नांची दारं लावून घ्यायला. अगे शेवटी बोलून चालून ती स्वप्न, आपण कशाला एवढा विचार करायचा? पोराची बाजू घेत मी म्हणालो, अहो तुम्ही लेखक मंडळी ना, तुमच्या पुढे मी काय बोलणार? बायको नाक उडवत म्हणाली. मी मुलाकडे मोर्चा वळवला आणि त्याला विचारलं, काय म्हणाला रे तो औरंग्या? औरंग्या? काही न समजून मुलांनी मला विचारलं, अरे औरंग्या म्हणजे औरंगजेब रे. काय म्हणणार तो औरंगजेब? त्याचा मी अगदी चांगला समाचार घेतला. समाचार घेतला? आणि तो कसला? अहो, मी त्या औरंगजेबाचा कोथळाच काढला. पोरगा हसत हसत म्हणाला, कोथळा काढला? आणि तो सुद्धा औरंगजेबाचा? मी अविश्वासानं म्हणालो, हो, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला होता ना, त्याचप्रमाणे मी सुद्धा औरंगजेबाचा कोथळाच काढला. कोथळा काढला म्हणे, कोथळा. अरे चादर आणि उशी फाडावी इतका औरंगजेब साधा नव्हता काही. फार डेंजर होता म्हणे तो. रात्री 7:30 वाजता घराच्या मागे जायला एकटा घाबरतोस आणि डायरेक्ट त्या औरंगजेबाचा कोथळा काढतोस. उशी आणि चादर फाडून टाकलीस तू मेल्या. कार्टे, पैसे पाण्यात गेले. गेल्या महिन्यात नवीन चादर आणि उशी घेतली होती मी. बायको फाटकी चादर दाखवत त्याला म्हणाली. मी बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि मुलाला विचारलं, का बरं? औरंगजेबाचा कोथळा का काढलास तू? मग काय त्याची पूजा करायला हवी का? आजही काही लोक त्याच्या कबरीवर फुलं टाकतात म्हणे. मुलाने मलाच प्रश्न विचारला आणि मी अवाक झालो. याला एवढी माहिती कुठून आली? आजच्या फेसबुक व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीत मुलं फार हुशार झाली आहेत. मी काही बोलणार एवढ्यात मुलगा मला म्हणाला, बाबा तुम्हाला माहिती नाही आहे का औरंगजेब किती वाईट होता ते? अहो, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना किती हाल हाल करून मारलं होते नी. आपल्या राजांच्या मागे हात धुवून लागला होता तो. बरोबर आहे बाळा, औरंगजेब फार वाईट होता. तो आपला एक नंबरचा मोठा शत्रू होता. हे 350 वर्षांनी कळलं का? बायको मध्येच म्हणाली. म्हणजे? काहीही न समजून मी बायकोला विचारलं. औरंगजेब वाईट होता यात दुमत नाही आहे, पण आजकाल लोक पुस्तकं नाही वाचत, इतिहास वाचत नाहीत, पण ऐतिहासिक सिनेमे बघून मात्र लोक वरवर जागे होतात. अगं पण कुठल्या तरी माध्यमातनं लोक जागे होतात ना, हेही नसे थोडं क. बायकोचं वाक्य तोडत मी म्हणालो, अहो पण आजकाल लोक सिनेमा बघून नुसते जागे होत नाहीत, तर त्यांची डोकी भडकवली जातात. काही लोक समाजात असंतोष पसरवतात, कुणी राजकारण करतं. इतर वेळी मात्र हे लोक शांत असतात. सध्या छावा सिनेमाचा चांगला परिणाम झालाय. बायको म्हणाली. छावा सिनेमाचा परिणाम? काही न कळून मी बायकोला म्हटलो, परवा आपल्या लाडक्या लेकाला घेऊन तुम्ही छावा सिनेमा बघायला गेलात. सिनेमा बघून त्याच्या डोक्यावर मात्र परिणाम झालाय, दुसरं काही नाही. अगं कसला परिणाम झालाय?
हे बघा, आज जे काही घरात घडलं ना, तो त्या सिनेमाचा परिणाम. पोरगं घरात सुद्धा हातात लाटणं घेऊन तलवारबाजी करत असतो. अगं हो की, परवा तर मलाच औरंगजेब समजला आणि मलाच ते लाटणं फेकून मारलं. अजून हात दुखतोय माझा. मी हाताचा कोपरा चोळत म्हटलो, तशी बायको खदा हसायला लागली. बायको म्हणते ते खरं आहे. आजकाल फक्त छावा सिनेमाची चर्चा सुरू आहे सगळीकडे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल प्रचंड प्रेम आणि औरंगजेबाबद्दल प्रचंड संताप सुरू आहे जनमानसात. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान बघून मस्तक अगदी नतमस्तक होऊन जातं. स्वतः छावा सिनेमा बघून औरंगजेबाबद्दल माझ्या तळपायाची आग मस्तकाला भिडली होती. दात ओठ खात मी सिनेमा हॉलमधनं बाहेर पडलो होतो. शाळेत असताना इतिहास वाचून औरंगजेब किती वाईट आहे हे कळलं नव्हतं, पण छावा सिनेमा बघून औरंगजेब किती वाईट होता हे मला समजलेलं होतं. माझ्या विचारांची तंद्री तोडत मुलगा पुढे सांगायला लागला. आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना त्या निष्ठुर आणि घातकी औरंगजेबानं मारलं हे कळताच मी प्रचंड संतापलो बाबा. मला स्वप्नात दिसलं की मी महाराजांच्या सैन्यात एक मावळा आहे. मी माझ्याबरोबर काही मावळ्यांना घेतलं आणि औरंगजेबाच्या भेटीला संगमेश्वरी गेलो. जाताना औरंगजेबाला फोन करून गेलो, उगाच हेलपाटा नको. फोन करून गेलास हे बरं केलंस, पण औरंगजेबाकडे गेला होतास कशाला? त्याची भेट घ्यायला? हो, त्याची भेट घ्यायला. अहो भेट म्हणजे तह करायला गेलो होतो मी. अरे बापरे, तह? कसला तह? त्या औरंगजेबाला सांगायला की आम्हाला अभय द्या आणि त्या बदल्यात आम्ही तुमची चाकरी करतो. अरे 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 अरे, काय रे हे? बापरे, आपल्या दुश्मनाची गुलामगिरी? बायकोही तिरस्कारानं म्हणाली. तह फक्त नावाला होता. घ्यायचा होता महाराजांच्या हत्येचा बदला. मी औरंगजेबाच्या छावणीत आलो. माझा तहाचा विचार ऐकून औरंगजेब खुश झाला. आनंदाने त्याने मला मिठी मारली. मग ती सुवर्ण संधी बघून मी हातातल्या वाघनखानं त्याचा कोथळा काढला. टरा फाडला त्याला आणि औरंगजेब खाली पडताच तिथून पोबारा केला. पोराचं स्वप्न ऐकून मी पोराच्या पाठीवर थाप मारली. त्याचं कौतुक करत म्हणालो, अरे वा, फार धाडसी आहेस की तू. पोराची कॉलरच ताड झाली. फाटलेल्या चादरीच्या मधून तोंड घालून बायको म्हणाली, हा आहे का रे औरंगजेबाचा कोथळा? एवढी चांगली उशी आणि चादर फाडून टाकलीस. जाऊ दे ग, फाटली तर फाटू दे, आपण नवीन घेऊ. चला, छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला स्वप्नात का होईना, पण आपल्या पोरानं घेतला याचा मला आनंद वाटतोय. मी कौतुकानं मुलाच्या गालाचा मुका घेतला आणि गंभीर होत म्हणालो, सोन्या, एक लक्षात ठेव, औरंगजेब वाईट होता, पण मेल्यावर वैर संपतं. मुघल आणि आपल्यात जे युद्ध झालं ते सत्तेसाठी, धर्मासाठी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात जसे मुस्लिम सैनिक होते, तसे औरंगजेबाच्या सैन्यात आपले हिंदूसुद्धा अनेक लोक होते. आत्ताच्या भारत पाकिस्तानसारखं ते युद्ध नव्हतं, पण काही लोक त्याचंही राजकारण करतात, त्याला धार्मिक रंग देतात. आपण उगा डोक्यात राख घालून घ्यायची नाही. बाबा, एक विचारू का? हो, विचार की. कबर म्हणजे काय? कबर म्हणजे मृत व्यक्तीला जमिनीत पुरणं. कबरीला थडगं किंवा समाधी असं सुद्धा म्हणतात. पण बाबा, समाधी तर संतांची असते ना हो? मुलाने त्याच्या मनातला प्रश्न विचारला. खरंय रे, खरंय. कबर आणि समाधी या दोन शब्दात खूप फरक आहे. सामान्य माणसाची असते ती कबर आणि संत महापुरुषांची असते ती समाधी. औरंगजेब हा काही संत नव्हता, त्यामुळे त्याच्या कबरीला कबर म्हणतात, समाधी म्हणत नाहीत. मग बाबा, ही कबर आहे कुठे? छत्रपती संभाजीनगरला आहे ती, खुलताबादमध्ये. आपण जायचं औरंगजेबाची कबर बघायला? मुलाने निरागसपणे विचारलं. कशाला बघायची तुला कबर? बायको मध्येच म्हणाली. हे बघ, आजच्या मुलांना औरंगजेबाची कबर त्यांच्या पालकाने नक्की दाखवली पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की आम्हाला संपवायला आलेला औरंगजेब हा इथल्या मातीत गाडला गेला म्हणून. बरोबर बाबा. हे बघ, आजपासून तू आपला बाबांची शेजारी झोप.
बायको विषय बदलत मुलाला म्हणाली, काही नको हा, नाहीतर रात्री मला औरंगजेब समजून माझे कपडे फाडून माझं वस्त्रहरण करायचं हा. मी असं म्हणताच बायकोनं हसून तोंडाला साडीचा पदर लावला. रात्री मुलगा माझ्या शेजारी झोपला अगदी शांतपणे. पण मध्यरात्री त्याला एकदम जाग आली. नाही, 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 बिलकुल नाही, नाही, बिलकुल नाही, असं तो झोपेत अस्पष्टपणे पुटपुटत होता. मी जागा झालो, बायको जागी झाली. मुलाच्या डोक्यावरनं हात फिरवत मी त्याला प्रेमानं विचारलं, काय झालं रे सोन्या? वाईट स्वप्न पडलं होतं का कसलं? बाबा, तो बोलता बोलता गप्प झाला. त्याला दरदरून घाम फुटला होता. मी त्याच्या कपाळावरचा घाम रुमालानं पुसला. ए बघ बाळा, शांत हो. काय झालं? कसलं स्वप्न पडलं होतं तुला? बायकोनं मुलाशेजारी बसत त्याला विचारलं. आई, आई, अगं माझ्या स्वप्नात औरंगजेब आला होता. हे ऐकताच मी बायकोकडे आणि बायको माझ्याकडे बघायला लागलो. मी विचारलं त्याला, औरंगजेब आला होता स्वप्नात परत? आज काय स्वप्न पडलं तुला? मी स्वप्नात पाहिलं बाबा की मी औरंगजेबाच्या कबरीजवळ आहे. त्या कबरीजवळ मी एकटाच आहे, बाजूला कोणी नाही आहे आणि त्या कबरीतून मला आवाज ऐकू येत होता. मुलगा त्याचं स्वप्न सांगायला लागला. आवाज? कसला आवाज रे बाळा? बायकोने विचारलं. त्या कबरीतून तो औरंगजेब म्हणत होता की ए अल्लाह मैं क्या करूं, या अल्लाह मैं क्या करूं. अच्छा, अजून काय म्हणत होता? बस एवढंच, अजून काही नाही. मुलगा म्हणाला आणि बायकोनं विचारलं, या स्वप्नाचा अर्थ काय? अर्थ? अगं सध्या त्या औरंगजेबाच्या कबरीवरनं किती वाद चालू आहेत. कुणाला वाटतं ही कबर उखडून टाकावी, कुणाला वाटतं ही कबर इतिहासाची साक्ष आहे ती तशीच ठेवावी. औरंगजेब गेला तो गेला, तो काही आता परत येणार नाही आहे. कदाचित त्या औरंगजेबाचा आत्मा आत्ता कुठे असेल तर तोही म्हणत असेल की अजूनही तुम्ही माझ्या मागे लागताय, आता मी काय करू? खरं आहे हो, हेच त्याला सांगायचं असेल ना? बायको माझ्याशी सहमत होत म्हणाली. मी पोराला झोपवलं आणि म्हणालो, हे बघ आत्ता शांतपणे झोप, आता कसलाही विचार करायचा नाही. असं म्हणत मी समोर भिंतीवर लावलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला नमस्कार केला आणि दिवा बंद करून टाकला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सुनील पांडे सरांची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे धमाल धमाका या विनोदी दिवाळी विशेषांकात प्रसिद्ध झालेली कथा होती. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.